नमस्कार. आजचा आपला विषय हा कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूने घेतलेला नाही आणि आजच्या विषयातील माहिती ही विविध ग्रंथांचा संदर्भ घेऊनच दिलेली आहे. कोणत्याही ज्योतिषाकडे गेल्यानंतर येणारं उत्तर म्हणजे पितरबाधा किंवा भूतबाधा. या बाधा आहेत हे जरी खरे असलं तरी या बाधा मृत व्यक्तीबद्दलच आहे. आज मी तुम्हाला भूतांच्या प्रकारांबद्दल सांगणार आहे. भूत आणि त्याचे प्रकारही तितकेच आहे आणि त्याचे स्वरूपही वेगवेगळे आहे. याचा होणारा त्रास हाही वेगवेगळ्या प्रकारे होतो. त्यामुळे यातील फरक लक्षात घेणे गरजेचं आहे. यातील पहिला प्रकार हा देवचा. हा प्रकार कोकणातली कोकणात राहणाऱ्या कोणालाही देवचा माहिती नाही असं होत नाही. देवाच्या चालीने चालणारा म्हणजे तो देवचा असा प्रकार आहे. मानलेला देवचाळा, चालेगर, चालगत्या यासारख्या वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. यांच्याकडे श्रद्धेने मागितले की ते मिळते असा कोकणातील माणसाचा दृढ विश्वास आहे. या देवचाराकडे मात्र देवाणघेवाण चालते. याला नवस करण्याचा प्रकार मात्र फार विचारपूर्वक करावा लागतो. ज्या प्रकारे याला बोलले जाते त्याच प्रकारे याची परतफेड करावी लागते. देवचाराकडे केलेला नवस फेडताना चूक झाली तर तो नवस फेडणे पूर्ण होत नाही. म्हणजे ज्या प्रकारे नवस असेल तसा तो फेडला जातो. यामध्ये चुकल्यास त्याला माफी नाही. सीमेवरील याचे ठिकाण आणि त्याचे असणारे मंदिर हाही भाग प्रमुख आहे. एखाद्या देवाच्या मंदिराप्रमाणे याचे मंदिर असतं. त्याची पूजा अर्चा होते. इथे नवस बोलून तो फेडलाही जातो. प्रत्येक वर्षी याची त्या ठिकाणी जत्राही भरते. आता चालगत्या देवचा असाही प्रकार दिसतो. काही विशिष्ट पूजेने साधनेने याचा पुजारी एका नारळात याचा प्रवेश करून तो नारळ देतो. ज्या ठिकाणी हा नारळ ठेवला जातो त्या ठिकाणी भरभराट होते. पण शेजारच्या घरातील वस्तू नोटा मात्र कमी होण्यास सुरुवात होते व त्यांची उतरती काळात चालू होते. चालगत्या करणारी घराणी 1-2 पिढ्यातच नष्ट होतात. त्यांना उतरती काळा लागते असा अनुभव आहे. कोकण सोडून देशावर ज्याप्रमाणे चेटूक, भानावती, इटलाई, म्हसोबा, पित्रे यांच्या मार्फत केली जाणारी करणी जाते त्याच प्रकारे या देवचारामार्फत सुद्धा करणी केली जाते. याचा येण्या जाण्याचा मार्गही ठराविक असतो. समजा त्याच्या रस्त्यात जर कोणी त्याला अडचण केली किंवा घाण केली तर त्याला तो शिक्षा करतो. त्याची उदाहरणे आहेत आणि तशी श्रद्धाही आहे. देवचाराचे चालणे व वजन यामुळे त्याची पावले जमिनीवर उठलेली दिसतात. 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत असणारी पावले असतात. प्रत्यक्ष बघणारी माणसं आहेत त्यामुळे त्याची वाट ही एकच राहते. दुसरा प्रकार म्हणजे महापुरुष. महापुरुषाला ब्रह्मसंबंध असे दुसरं नाव. हा प्रकार पिशाच्य योनीत मोडत नाही. वडाच्या ओसाड झाडावर याचे वास्तव्य असते. देवसेवेचे कार्य केव्हाही चांगले पण त्यात वासना गुंतून राहणे ही कधीही वाईट गोष्ट. ज्या प्रकारे देवचार वासनेत गुंतलेला असतो तसा महापुरुष वासनेत गुंतलेला नसतो. त्याचा वासनादेह अत्यंत क्षीण झालेला असतो. त्याला प्रकट होण्यास फार कष्ट पडतात. महापुरुषाचे दर्शन झाले अशी याची फार कमी उदाहरणे. झपाटणे, अंगात येणे असते असा प्रकार इथे दिसत नाही. पण ज्याच्या शरीरात हा प्रवेश करतो तिथे मात्र त्याच्या स्त्री बीजावर व शुक्राणूंवर परिणाम होतो. पर्यायाने ती व्यक्ती संततीहीन होते. आचरणाने अत्यंत चांगला, सत्ततीबद्दल ओढ असलेला पण संतती नसलेलाच पुरुष हा महापुरुष होतो. या महापुरुषाचा त्रास फक्त त्याच्याच वंशजांना होतो, इतरांना नाही. याचे आयुष्यमान 7 पिढ्या राहते म्हणजे सर्वसाधारण 200 वर्षे इतके असते. शुद्ध आचरण व संततीचा जबरदस्त मोह हाच प्रकार इथे दिसतो. याचमुळे या घराण्यातील प्रत्येक पिढीला संततीहीन व्यक्ती दिसतात. महापुरुषाची बाधा मांत्रिकाने कधीही नष्ट होत नाही. त्याकरता विशेष अनुष्ठानाची गरज लागते. हा प्रकार ज्या घराण्यात निरंशता आहे त्याच ठिकाणी बघायला मिळतो. त्याचे स्थानही दिसते कारण ते स्थापन केलेले असते. कोकणामध्ये याचे स्थान पिंपळाचं झाड किंवा एखादी महान झाडाकडे याची स्थापना असते. मोठमोठ्या घराण्यांमध्ये आपल्या जागेत
किंवा शेतात याचे स्थान दिसते. इथे एक प्रकारचा विचार मात्र करावा लागतो. एखाद्या शेतात पिंडी असते, लहानसे देऊळ असते. कालांतराने ते देऊळ म्हणून त्याची पूजा अर्चा चालू होते. पण ते खरोखरच देऊळ असते का? पूर्वी थडगे असलेली जागा, त्यावर पूजेकरता स्थापन केलेली लहानगी पिंडी तिचे देऊळ. मग मूळ इतिहास मात्र विसरला जातो. आणि हा विसरला गेलेला इतिहास त्या घराण्याला त्रास व्हायला सुरुवात करतो. शेतात देवळे आहेत, ती पूर्वीची थडगी आहेत, याबद्दल जी आपण देवळासाठी पुजतो आहे याचा जरूर विचार झाला पाहिजे. आता तिसरा प्रकार म्हणजे वीर किंवा ईर या पिशाच्याची ओळख करून घ्या. या प्रकारात हा गावाबाहेर पडक्या वाड्यात, किल्ल्यात किंवा पूर्वी एखाद्या ठिकाणी लढाई झाली आहे अशा ठिकाणी हा दिसतो त्यावेळी याचे डोळे इंगळासारखे लाल दिसतात. याला आपल्या शत्रूंचा भयंकर लाग आलेले त्याच्या डोळ्यातून आग बाहेर पडते असे वाटते. ज्यावेळी हा चालत जातो त्यावेळी याला पाय नाही तसा सुद्धा भास होतो. देशावर बऱ्याच घराण्यांमध्ये वीर किंवा ईर असतो. ज्या घराण्यांचा संबंध युद्धाशी आला आहे किंवा पूर्वी किंवा आत्ता ज्यांचे वाडे आहेत अशा घराण्यांमध्ये हा प्रकार आहे. त्या घराण्यामध्ये त्याची वेगळी जागा असते व त्या घराण्यात होणाऱ्या प्रत्येक मंगल कार्यापूर्वी याची विधीपूर्वक पूजा व जत्रा केली जाते. त्याला बळीही दिला जातो. ज्या वेळी हा वीर काढला जातो त्यावेळी त्या मनुष्याला दोरीने बांधले जाते व मागे ओढून धरले जाते आणि त्याच्या हातातील काठीने तो समोरील व्यक्तींवर वार करतो. समोरील अनेक व्यक्तींच्या हातात काठ्या असतात व हे युद्ध सुरू होते. हा प्रकार बघितल्यानंतर या वीराचे स्वरूप समजते. नंतर याला बळी देऊन शांत केले जाते. हा प्रकार वीराला अथवा इराला शांत करण्या इतकाच असतो, बाकी याचा काही संबंध नाही. स्त्री पिशाच्य प्रकारामध्ये हडळ हा प्रकार आहे. हडळ हे नाव जरी घेतले तरी जरब आहे की नुसत्या उच्चाराने कापरे बनते. हडळीचे दर्शन होते ते सांगाड्याच्या रूपात. प्रयोगशाळेतील सांगाडा असतो तसा. त्याला हिरवे लुगडे गुंडाळले की जसा दिसेल तसं ते दिसते. हा प्रकार बऱ्याच जणांना दिसतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. एखादी पडकी विहीर किंवा एखादा पडका वाडा अथवा घर यामध्ये हिचे वास्तव्य असते. बांगड्यांचा आवाज येणे, बाहेर रडण्याचा आवाज येणे असे प्रकार इथे दिसतात. बऱ्याच वेळा केस जायल्याचा सुद्धा वास येतो. हा प्रकार इतका भयानक आहे की मी म्हणणाऱ्यांची पंचायत होते. धीटाधीट असणाऱ्यांचीही पाचावर धारण बसते. सर्वसाधारण बाळंतपणात मृत्यू झालेल्या स्त्रीचा हा प्रकार असतो. त्यांचे स्वरूप इतके तीव्र असते की हा प्रकार वारंवार दिसतो. याची मग त्या भागातील लोकांना जाणीव होते. हडळीचा वास जिथे आहे त्या घरात सुखसमाधान लाभत नाही. त्या ठिकाणी विचित्र प्रकार घडत असतात. आपण नग्न आहोत अशी कल्पना हिची असते. या कल्पनेतूनच मग स्वतःभोवती हिरवे वस्त्र घेण्याचा प्रकार होतो. या सततच्या प्रकारामुळे या वस्त्राचा रंग इतका दाट होतो की तो आपल्याला स्पष्ट दिसतो. करडा किंवा हिरवा रंग हा कुवासनांचा रंग असतो. म्हणूनच हडळीच्या प्रकारात हा हिरव्या रंगाचे पातळ घातले आहे असा भास होतो. यानंतर स्त्री पिशाच्यामध्ये ताव किंवा तावसटीचा प्रकार येतो. गर्भवती स्त्रीचं जर त्या अवस्थेमध्ये मृत्यू झाले असेल तर त्या स्त्रीचं ताव या प्रकारात पुढील जीवन जातं. ज्या प्रकारे हडळ झपाटते त्या पद्धतीने ताव झपाटण्याचा अनुभव येत नाही. पण घाणेरड्या व्यक्तीला मात्र याचा त्रास होतो किंवा ओले केस पाठीवर टाकून जाणाऱ्या तरुण स्त्रियास याची बाधा होते. अगदी किरकोळ उतारा टाकल्यानंतर सुद्धा ती सोडून जाते. अजूनही काही प्रकारांची माहिती आपण पुढील भागात घेण्याचा प्रयत्न करू. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही माहिती विविध ग्रंथांतून घेतलेली आहे. तसंच या व्हिडिओमधून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा मी प्रयत्न करत नाही. माझं काही चुकलं असेल किंवा चुकत असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा, कारण त्यातूनच माझ्या व आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ
बनवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.